संस्थामधून मिळालं आहे, पेन मिळालं आहे. चला सुरुवात करा. पहिले एक ड्रॉइंग काढा तुम्ही, बिझनेसचा ड्रॉइंग काढा. आरती मॅडम बिझनेसचा ड्रॉइंग काढा, बिझनेसचा ड्रॉइंग काढा ताई. आपलं नाव काय मॅडम? संगीता खरे मॅडम. हां बिझनेसचा ड्रॉइंग काढा, बिझनेसचा ड्रॉइंग. गणपतीचा ड्रॉइंग काढला की तुम्ही समजतं ना, असं काहीतरी तुम्ही असं तोंड दाखवतात, मोठे मोठे कान दाखवतात, सूंड दाखवतात. तुम्हाला बोललो छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही फोटो काढा, लगेच काढणार. बिझनेसचा फोटो काढा, बिझनेसचा ड्रॉइंग. तुम्ही रोज बघतात ना बिझनेस बघतो की नाही आपण रोज? रचना मॅडम तुम्ही बघितलं असेल पूर्ण लहानपणापासून. उल्हासनगरमध्ये किती सिंधी भाई आमचे बिझनेस करत असतात, किती लोक बिझनेस करतात. सुलोचना मॅडम हां जे काय असेल तुम्ही बिझनेसचा फोटो काढा. बस आज आपण तेच शिकणार आहे पूर्ण 4 वाजेपर्यंत. आपण तेच शिकणार आहे बिझनेस म्हणजे काय, बिझनेसचा फोटो कसा काढायचा. तू खीच मेरी फोटो असं तुम्हाला बिझनेस म्हणतोय, बिझनेस म्हणतोय तुम्हाला तू खीच मेरी फोटो. कसं काढणार? बिझनेस म्हणजे काय तुम्हाला हेच नाही समजणार. जे काय तुम्हाला वाटतं ते तुम्ही दुकान दाखवा, शिलाई मशीन दाखवा, ब्युटी पार्लर का सामान दिखाओ, घर घंटी दिखाओ, वडापाव दिखाओ, जे तुम्हाला वाटतं. जोपर्यंत तुम्ही हे समजणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच समजणार नाही. एकदम मी बघा मॅडमनी काढलं लगेच एक चौकोन काहीतरी काढलेलं आहे. बरोबर बरोबर मॅडम परफेक्ट काढा. तुम्हाला जे समजतंय तुमचं काही चुकीचं नसणार एवढं मी सांगतोय. तुम्ही जे काढणार तुम्हाला असं वाटतं सर्कल काढा. तुम्हाला वाटतं नाही असा आरका तिरका बिझनेस म्हणजे ओ बापरे बाप. मी दूरदर्शनमध्ये गेलो होतो 1 तासचा 15 डिसेंबर 2022 मला दूरदर्शनमध्ये बोलवण्यात आलं आहे. उद्योजकता विकास केंद्र ज्यांच्यातर्फे 1 तासचा माझा मुलाखत आहे. ते तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता, दिनेश गुप्ता दूरदर्शन. आणि तेव्हा त्यांनी मला पहिले प्रश्न विचारला, ते जे मॅडम होते समोर ना जे काय जे अँकर असतात त्या अँकरने मला प्रश्न विचारलं, गुप्ता साहेब सांगा की हे जे व्यवसाय करणे म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय. आणि तेव्हा मी सांगितलं प्रमिला मॅडम जे मी सांगितलं ते तुम्ही ऐका. मी सांगितलं ये इश्क नहीं आसान. बिझनेस करणे म्हणजे काय, ये इश्क नहीं आसान, इतना सा समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब कर जाना है. एक आग के दरिये में से डूब के जाना है साहब. आपको लगता है घर घंटी काय है, ते मशीन घ्यायचं अर्जन झालं ना झालं. नहीं साहब घर घंटी उससे नहीं चलता है, मशीन लेने से नहीं चलता. नहीं तो सब लोग करते ना. नाही हो वडापाव बनवायचं ना असं काहीतरी बघा, असं कढाई घ्यायचं. सर्वांना माहिती आहे ना वडे कसे बनतात. कितने जन को रोटी बनाने को आता है? हाँ प्रज्ञा मैडम आपको नहीं आता है? आता है नहीं बोलो ना. आता है तो आता है. हाँ सबको आता है बराबर ना. कितने लोग रोटी बेच सकते हैं एकदम बिंदास खडे होके ट्रेन. हो काका हे बघा नवीन चपाती आलेली आहे. अच्छा काय याच्यात आम्ही काहीतरी नवीन सिक्रेट मसाला टाकलेला आहे. तुम्हाला ते विकता आलं पाहिजे. खूप लोकांना विकता येत नाही. नाही हो बघा दादा आम्ही ना तुम्ही जे बोलणार आम्ही बनवून देणार. आम्ही बाहेर येणार नाही. आमचे हे मालक आहे ना आता आम्हाला बाहेर सोडत नाही. आम्ही बाहेर जाणार नाही. तुम्ही बोलाल की आम्ही बनवणार, तुम्ही बोला मास्क बनवून द्या आम्ही मास्क तुम्हाला शिवून देणार. एक ते म्हणजे असं मास्क देणार पण आम्ही बाहेर येणार नाही, आम्ही बाहेर निघणार नाही. ते तुम्ही बघायचं. और इसके लिए लोग मार खाते हैं. बिजनेस फेल क्यों होता है सीमा मैडम? इसलिए फेल होता है क्योंकि लेडीज़ लोग बाहर नहीं निकलना चाहते हैं. कौन थे एवढा झोली लेके जाने का, ऐसा चलते रहने का. साहब शुरुआत वहाँ से करना पड़ेगा. करसन भाई पटेल निरमा वॉशिंग पाउडर वो भी तो साइकिल पे लेके निकला था ना मैम, वो भी तो साइकिल पे लेके निकला था कभी तो भी. सब ने शुरुआत ऐसे ही किया है. किसी ने डायरेक्ट ऐसा बड़ा कंपनी नहीं डाला है. कोई चटनी बेचता था, कोई भाकरी बेचता था, कोई वड़ा पाव बेचता था, कोई मसाला बेचता था, कोई कपड़ा बेचता था, कोई चश्मा बेचता था, कोई आई कार्ड बेचता था, कोई पेन बेचता था, कोई क्या. सब ने बेचने से चालू किया. तो आज ठीक है अगर 12 तारीख चला गया कोई बात नहीं. 100 दिन का चॅलेंज लेंगे. 100 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे. कोण घेणार 100 दिवसाचं चॅलेंज? मॅडम घेणार आहे, प्रियंका मॅडम, रचना मॅडम. 100 दिवस काय करायचं आता माहिती आहे का? रोज कोणापासून तरी रिजेक्ट व्हायचं. लोकांनी तुम्हाला नाही म्हटलं पाहिजे आणि सांगा आज का टार्गेट पुरा हो गया. नाही बोला बस साहेब मला 2000चा नोट पाहिजे. अरे 2000चा नोट कुठे? तुम लोग पागल है क्या? 2000 का नोट कभी का बंद हो गया? 30 सप्टेंबर को ही बंद हो गया. नाही मला पाहिजे आता. मला ना म्हणजे आपल्याला फक्त रिजेक्ट व्हायचं आहे. आपल्याला सिरियसली काय बिझनेस नाही करायचा आहे. आपल्याला काय व्हायचं आहे? रिजेक्ट. लोक घाबरतात रिजेक्ट व्हायला म्हणून लोक व्यवसायामध्ये सक्सेस होत नाही. मी एवढं करून पण मी जेव्हा स्कूटरवरती
मी स्कूटरवरती जेव्हा जिरा सोडा घेऊन गेलो मी पण घाबरत होतो. मेरा यार वो क्या बोलेगा, इतना गोल्ड मेडलिस्ट मैकेनिकल इंजीनियर 15 देश में काम किया है, इतना ITI से लेके IIT तक किया है, इतना पढ़ा लिखा आदमी, 27 किताब जिसने लिखा है, ये स्कूटर पे जाके माल बेचेगा, लोग क्या बोलेंगे? लोग बोलेंगे, लोगों को ना बाद में मेरे को पता चला लोगों को टेंशन है उसका EMI का, उसका बड़ा लड़का उनका बात नहीं सुनता है, लोगों को टेंशन है, उनकी मिसेस उनके कंट्रोल में नहीं है. अरे लोगों को क्या क्या टेंशन है सर. 2 दिन पहले मेरे को फ़ोन आया, पुणे से फ़ोन आया, बोले वो मेरी मिसेस ने मेरे पे केस डाल दिया. मैं